भरलेलं आहे आणि या खातं खोलल्यानंतर लाडक्या बहिणींचा दबदबा मोठ्या प्रमाणात आहे. 7 बिनविरोध आले, त्यापैकी 6 महिला आहेत. हा मी सगळ्यात आधी ठाण्यातल्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो. म्हणजे निवडणूक लढायच्या अगोदरच 7 शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे यामध्ये 6 लाडक्या बहिणी आहेत, मेजॉरिटी आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा जमाना आहे. आणि लाडक्या बहिणी या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चमत्कार दाखवतील आणि जो विधानसभेत दाखवलेला आहे. कल्याण डोंबिवलीत देखील 6 शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत आणि जळगावमध्ये देखील बिनविरोध निवडून आलेत. अनेक महापालिकांमध्ये शिवसेना भाजपा युतीचे अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. मी त्यांचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. ठाण्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच झालं काय एवढे लोक बिनविरोध आलेत. ठाणेकरांनी एक प्रकारे एक काय म्हणतो त्याला श्री गणेशा केलेला आहे. विजयाची सुरुवात ठाण्याने केलेली आहे आणि म्हणून ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा जो धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी फडकवलेला आहे, तो महायुतीचा भगवा येत्या 15 तारखेला फडकणार यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही आणि त्यामुळे त्याचीही नांदी आहे. 16 तारखेला मी सांगितलं ना की यामध्ये 100+ शिवसेना भाजपा युतीचे नगरसेवक ठाण्यामध्ये निवडून येतील आणि पूर्ण या ठिकाणी क्लिअर मेजॉरिटी, थम्पिंग मेजॉरिटी ठाण्यामध्ये शिवसेना भाजपा युतीला मिळेल. कारण ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठाण्यावर प्रचंड प्रेम केलं. ठाण्याच्या विकासामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी देखील ठाण्यावर प्रेम केलं. त्यामुळे ठाणेकर आणि शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षात आहे. आणि कल्याण डोंबिवलीत देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची जी काही व्यूहरचना आहे त्या माध्यमातून देखील तिकडेही बिनविरोध झाले. तिकडे भारतीय जनता पक्षाचे देखील बिनविरोध झाले. अनेक ठिकाणी हे बिनविरोध नगरसेवकांची संख्या मोठी आहे. आणि काही लोक म्हणतात बिनविरोध हे काय नवीन फॉर्म आहे. तर ज्या ठिकाणी विरोधी पक्षातल्या लोकांना विश्वास असतो, खात्री असते की या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येणार, जिंकून येणार कामाच्या जोरावर, त्या ठिकाणी लोक इतर पक्षाचे माघार घेतात आणि बिनविरोध. त्यामुळे त्यांना त्याचं काम जे आहे आमच्या उमेदवाराचं हे काम तिथं बोलतं आणि कामामुळे त्याची कामाची पोचपावती अशा प्रकारच्या बिनविरोध येण्याने सिद्ध होते. पराभवाची भूमिका, भीती वगैरे ठीक आहे, परंतु शेवटी जिंकण्याची खात्री असावी लागते, विश्वास असावा लागतो. आणि त्यामुळे महायुतीने जे केलेलं काम जे आहे हे सर्वश्रुत आहे. त्या वॉर्डामध्ये माहीत असतं कोण जिंकणार आहे, जनता कोणाच्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे बिनविरोध होण्याचा जो काही प्रकार आहे, बिनविरोध होण्याची संख्या जी जास्त आहे ती वाढते. कारण महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेस कुठेतरी महाविकास आघाडीवर नाराज होती आणि त्यामुळेच शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या हिशोबाने त्यांनी माघार घेतली अशी चर्चा ठाण्यामध्ये. आता कोण कोणाला पाठिंबा देईल ते तर ते निवडणुकीत कळेल ना. पण आम्ही महायुती म्हणून तुम्हाला मी सांगितलं ठाण्यामध्ये 100+ जागा मी जिंकणार. इकडच्या ठिकाणचा प्रचार तुम्ही कसं आहे कारण की उद्यापासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. गेल्या वेळी आपण पाहिलं तुम्ही एका दिवसाला 3-3, 4-4 सभा केलेल्या होत्या. आता प्रचाराचं शेड्यूल कसं आहे? उद्या महायुतीची पहिली सभा आहे मुंबईमध्ये आणि प्रचाराचा नारळ फुटेल आणि तिथून सुरुवात होईल. संपूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी होईल. आणि मी तर मला एवढा विश्वास आहे की जे आम्ही 2.5 वर्ष माझं मुख्यमंत्री पद आणि आता देवेंद्रजी 3.5 वर्षाचा जो काही काळ आहे त्यामध्ये केलेली जी कामं आहेत, महाराष्ट्राचा जो विकास आहे, लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत,
मुंबईचा विकास आहे, हे सगळं जे आहे हे लोकांच्या समोर, जनतेच्या समोर आहे. आणि त्यामुळे याची पोचपावती आम्हाला महायुतीला येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकामध्ये मिळेल. उद्धव ठाकरे यांनी मगाशी काही उमेदवारांना मार्गदर्शन केलं मुंबईतल्या, आणि त्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा सूर्याजी पिसाळ असा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर 2 गुजरात्यांच्या हातात आपल्याला मुंबई द्यायची नाहीये, त्यामुळे आपण या ठिकाणी पूर्णतः आपला जोर लावा, अशा प्रकारचे वक्तव्य केले. 2 गुजरात्यांच्या हातात आपल्याला मुंबई द्यायची नाहीये. खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निंदाजनक आहे. आणि हे फक्त आता भावनात्मक आहे, आवाहन करतायत. आणि बाळासाहेबांनी तर सर्व जातीपातीला एकत्र ठेवलं होतं. आणि हे हिंदुत्वामध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत. आज या ठिकाणी गुजराती, मराठी असतील, हे सर्व हिंदू आहेत. मराठी कोण आहे? हिंदू आहे. गुजराती कोण आहे? हिंदू आहे. पण मला तर एवढंच सांगायचं आहे की यामध्ये अशा प्रकारचं भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा ना. एक तरी विकासाचं काम तुम्ही दाखवा. मुंबई मराठी माणसापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, हे गेले अनेक वर्षाची घिसीपिटी आम्ही कॅसेट ऐकतोय. पण लोकांना आज माहित आहे, लोक सुज्ञ आहेत की निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो. मी आपल्याला एवढंच सांगतो की मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं? मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला, याचं कारण काय? गुजराती, मारवाडी यांच्याबद्दल जे बोलतात त्यांचे पैसे तुम्हाला चालतात, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला चालतं. मराठी एकतरी कॉन्ट्रॅक्टर कधी भेटला तुम्हाला? दिसला? मग तुम्हाला त्यांचं धन, पैसे सगळं चालतात. आणि मग अशा प्रकारची जी काही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न, प्रधानमंत्री मोदीजींवर टीका करण्याचा प्रयत्न, मोदीजींनी ते भरभरून मुंबईला दिलं. आज ग्लोबल मुंबईला फिनटेक हब करण्याचा जो काही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. कालच नाशिक, अक्कलकोट, सोलापूर 6 पदरी ग्रीनफील्ड रोड जो आहे, गेम चेंजर आपला समृद्धी सारखा, तो दिला. 10 लाख कोटी रुपये या महाराष्ट्राला दिले. आणि मुंबईला देखील, या मुंबईमध्ये जे, दिल्लीमध्ये जे काही जे कार्यक्रम आयोजित होतात ते म्हणजे मुंबईच्या दृष्टीने, मुंबईचं महत्व लक्षात घेऊन मोदीजींनी मुंबईत आयोजित केले. मुंबई भारताची राजधानी आहे आणि मुंबई मोठी झाल्याशिवाय राष्ट्र मोठं होणार नाही, हे त्यांनी ओळखलंय. आणि त्यामुळे मुंबई जी आहे राजधानी आहे. मुंबई जगभरातले लोक येतात. काय मुंबईसाठी तुम्ही केलं? साधे एसटीपी तुम्ही बांधू शकले नाही. मी मुख्यमंत्री असताना एसटीपीचं काम सुरू झालं. मी मुख्यमंत्री असताना खड्डेमुक्त रस्त्याचं, कॉन्क्रीटचं रस्त्याचं काम चालू झालं. मेट्रोला तुम्ही स्टे दिला. काय केलं तुम्ही? तुम्ही एक तरी काम दाखवा. ओसीचं 20,000 इमारतीनं ओसी आम्ही महायुतीने दिल्या. माझ्या नगर विकास विभागाच्या, गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून पगडी मुक्त मुंबई करण्याचं धोरण आम्ही घेतलं. रिडेव्हलपमेंटचे आम्ही घेतले, क्लस्टरचे निर्णय घेतले, बंद पडलेले मेट्रो आम्ही सुरू केले. काय एक तरी काम सांगा. मुंबईकर तुमच्यामुळे मुंबई बाहेर फेकला गेलाय. त्या मुंबईकराला आम्ही परत या मुंबईमध्ये आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. सांगा ना एक तरी काम त्यांनी. त्यांनी करून दाखवलं आणि पैसे खाऊन दाखवले. हा, कोविड मध्ये पैसे खाल्ले, डेड बॉडी बॅग मध्ये खाल्ले. मला बोलायला लावू नका. खिचडीमध्ये पैसे खाल्ले, कोविड सेंटर मध्ये पैसे खाल्ले. अरे काय तुम्ही ते एक कुठंतरी काल मला कोणी सांगितलं की कुठलं नमामि गंगेचं जे गाळ काढण्याचं 16 कोटी रुपये एक किलोमीटरला, इकडे 160 कोटी रुपये. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की आता भावनिक तुम्हाला प्रचार, दर वेळेला भावनिक प्रचार. मराठी माणूस मुंबई, अरे मुंबई कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही. पण तेच पुन्हा परत बिंबवायचं आणि दिशाभूल करायची लोक सुज्ञ आहेत. मुंबईकर सुज्ञ आहेत. त्यांना काम पाहिजे, खड्डेमुक्त प्रवास पाहिजे, प्रदूषण मुक्त प्रवास पाहिजे. या ठिकाणी त्यांना एसटीपी पाहिजे, मेट्रो पाहिजे. काय दिलंय तुम्ही? आणि तिथं बोलू आम्ही जाहीरपणे नंतर. परंतु एकच आहे, ज्या बाळासाहेबांनी, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी मोदीजींच्या पाठीशी उभे राहिले, मोदीजी प्रधानमंत्री झाले,
मोदीजींनी राम मंदिर बांधलं, मोदीजीने 370 कलम हटवलं आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं, त्यांच्यावर चिखलफेक करताय. काय अधिकार आहे तुम्हाला? तुम्ही काय केलं ते तर सांगा. हे फक्त मोठ्या लोकांवर, प्रधानमंत्र्यांवर चिखलफेक केली, त्यांच्यावर आरोप केले की मग या ठिकाणी त्याची दखल तुम्ही घेता, म्हणून हे सगळं वक्तव्य आहे. परंतु जेवढी चिखलफेक प्रधानमंत्री मोदीजींवर हे करतील तेवढी जनता त्यांच्या सोबत त्यांना साथ देईल. एकत्र आल्यामुळे कुठेतरी महायुतीला फटका बसेल असं म्हटलं जात होतं ठाकरे बंधूंकडून. मात्र आता त्यांच्याच जे नगरसेवकांचे उमेदवार होते त्यांनी अर्ज माघार घेतलेला आहे. कुठेतरी हा अर्ज माघारी घेतली आहे आणि त्यामुळे अरे बाबा, लोक मुंबईतले त्यांना विकास पाहिजे. कोण एकत्र येतो, कोण युती करतो, कोणाचं मनोमिलन होतं याच्याशी काही लोकांना देणं घेणं नाही. त्यांची युती झाल्यानंतर देखील शिवसेनेचे अनेक लोक आमच्या शिवसेनेमध्ये आले, खऱ्या शिवसेनेत मनसेचे लोक आले. त्यांना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे, मुंबईचा विकास पाहिजे, महाराष्ट्राचा विकास पाहिजे आणि तो आम्ही करून दाखवलाय. डेव्हलपमेंट पाहिजे लोकांना, सेटलमेंट नको. समजलं? डेव्हलपमेंट का विरोधकांकडून वारंवार आरोप होत आहे की जे बिनविरोध जे निवडून आले त्यांच्यावर आक्षेप घेतात, तर कुठेतरी पैशाचा वापर केला आहे असं आरोला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. विरोधी पक्षाच्या बाहेर आरोपच्या गाड्या लागलेल्या आहेत. आता कुठली गाडी लागली ते बघा तरी, तुम्ही बघा ना. आणि हे बघा, अशा प्रकारचं बिनविरोध होता येत नाही. आता हे पॅनल बघा, या पॅनल मध्ये ही वर्षानुवर्ष आमची लोक येतात. हा बालेकिल्ला आहे महायुतीचा, शिवसेनेचा. तिथं लोकांना माहित आहे निवडून येणार आहेत आणि त्यामुळे कामाच्या जोरावर आम्ही निवडून येतो. ठाण्यामध्ये काम केलं नाही का आम्ही? शिवसेनेने काम केलं नाही का? महायुतीने काम केलं नाही का गेल्या अनेक वर्ष? ठाणं बदललं नाही का? ठाण्यात मेट्रो नाही का आली? ठाण्यात रिंग मेट्रो सुरू होतीये. ठाण्यातले कॉन्क्रीटचे रस्ते झालेत. ठाण्यामध्ये कोस्टल रोड आम्ही करतोय. ठाण्यामध्ये मोठं सेंट्रल पार्क आम्ही केलंय. टनेल आम्ही करतोय, मुंबई बोरिवली टनेल. किती कामं सांगू तुम्हाला? ठाणे किती बदलतंय. काय लोक आम्हाला मतदान करणार नाही. आणि म्हणून लोकांना विश्वास आहे की डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. केंद्रामध्ये महायुती आहे, राज्यामध्ये महायुती आहे आणि तेच महायुतीचं सरकार इथं पाहिजे. त्याच वेळेस डबल ट्रिपल स्पीडने या ठिकाणी विकास होऊ शकतो. आज लोकांना घरं कोणी दिली? घरं कोण देत आहे? हे घर बेघर झालेत लोक मुंबईकर, त्यांना वापस आणण्याचं काम SRA आहे, क्लस्टर आहे, रमाबाई आंबेडकर नगर, 17,000 लोकांचा प्रकल्प आम्ही करतोय. 20 वर्ष त्यांना भाडं नव्हतं. 160 कोटी रुपये मी नेऊन स्वतः वाटले. 20 वर्ष त्यांना भाडं नव्हतं. का लोक आमच्या बरोबर येणार नाही? मुंबईतले असेच प्रकल्प आम्ही पुढे नेतोय. मुंबई स्लम फ्री, मुंबई झोपडपट्टी मुक्त आणि सगळ्यांना घरं, जे प्रधानमंत्री महोदयांचं आहे की सर्वांना घरं, पंतप्रधान आवास योजना, त्याला आम्ही पूरक योजना सुरू केलेली आहे. आणि घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि म्हणून आम्ही ओसी केलं, पगडी केलं, रिडेव्हलपमेंटचे सगळे निर्णय नियम शिथिल केले. आज कोणी कधी निर्णय घेतले होते असे? आम्ही मँग्रोव्ह साठी देखील, प्रोटेक्शनसाठी, पर्यावरणासाठी देखील निर्णय घेतला. रिडेव्हलपमेंट साठी घेतला निर्णय. फनेल झोन मधल्या हाईट रेस्ट्रिक्शन ज्या इमारती आहेत त्यांना रिडेव्हलपमेंटचा लाभ मिळावा त्याच्यासाठी आम्ही निर्णय घेतले. काय तुम्ही केलं सांगा तरी, एक तरी सांगा. सर, विरोधी दलाचे नेते आरोप करत आहेत मोहन भागवतवरती की ते मराठी आहे परंतु मराठीमध्ये ते बोलत नाही, ते हिंदीमध्ये का बोलत, असं त्यांचा विचार आहे. टीका त्यांच्यावरती करण्यात आली. अरे ते कोण टीका करतोय? काय त्यांना कामधंदा आहे का? आम्हाला काम आहेत. आदित्य ठाकरेंनी, अमित ठाकरेंनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी एक ड्रीम प्रोजेक्ट दाखवण्यात आला. सत्तेधारी आहेत ते मुंबईला लुटण्याचं काम करत आहेत. आमची सत्ता आली तर आम्ही काय काय करू असे. तुम्ही 25 वर्ष लुटून झाले. सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिलं. आता सगळे एकत्र येऊन ती कोंबडी कापायचा प्रयत्न करतील, पण मुंबईकर कापू देणार नाहीत. आणि आम्ही एकदम मुंबईचे जे काय रखवालदार म्हणा, पण आम्ही मुंबईसाठी केलं. आम्ही सांगतो ना तुम्हाला, तुम्ही एक काम दाखवा, आम्ही तुम्हाला 10 कामं दाखवतो.
सर, आदित्य ठाकरे अभिनेत्री उमेदवारांना मार्गदर्शन करतात पण माझं म्हणणं एकच आहे, काम करावं त्यांनी, डेव्हलपमेंटला साथ द्यावी. इतके 20 वर्ष एसटीपी नाही बांधू शकली, मी मगाशी सांगितलं. अरे असं प्रदूषित पाणी समुद्रात जात आहे. मेट्रोला ब्रेक लावले, आम्ही उकडून फेकले. आता मेट्रो 3 चालू झालेली दिसली नसती तुम्हाला, कारशेड झालेलं दिसलं नसतं. आमचं प्रॅक्टिकल आणि पॉझिटिव्ह सरकारचं मत आहे. आम्ही फक्त आमचे त्रिसूत्री आहे, डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट, बस. बाकी काय जिस तरीके से महिलाओं की ताकत सबसे ज्यादा नजर आ रही है, किस तरीके से चुनाव में जो है रणनीति आज कारपोरेशन ठाणे महापालिका चुनाव में हमारी 7 लोग निर्विरोध चुनकर आए हैं. उसमें हमारी लाडली बहना 6 है. ये लाडली बहना ने चमत्कार किया है विधानसभा में. ये महापालिका चुनाव में भी यही चमत्कार होगा. ठाणे में है, कल्याण डोंबिवली में है, जळगाव में है, कई जगह पर शिवसेना भाजपा के कई लोग यहाँ पर बिन विरोध, जो निर्विरोध आए, अनापोज चुनकर आए. ये काम के बलबूते पे आए. जो हमारे कैंडिडेट हैं उनके बारे में जितने भी अन्य कैंडिडेट थे उनको पूरा विश्वास था कि ये लोग जीत कर आएंगे, इसीलिए उन्होंने उनको अनअपोज चुनकर दिया है. हमारी जिम्मेदारी बढ़ गई है. हम अभी काम करेंगे, उस एरिया का डेवलपमेंट करेंगे, वहां का विकास करेंगे, वहां बेसिक कम्युनिटी देंगे. और इसलिए मैं सभी लोगों को धन्यवाद देना चाहता हूं जिन्होंने हमारे कैंडिडेट को सहयोग किया है. विरोधी दल के नेता आरोप कर रहे हैं कि आपके घर के बाहर जो आरोप की गाड़ी लगती है, आप जो है आरोप के ऊपर दबाव बनाने की कौन कोशिश सा कर आरो रहे हैं. पानी का, क्या आरो वाटर, क्या आरो वाटर? आरोप रहते हैं, चुनावी अधिकारी के आरोप रहते हैं. आरो वाटर का लगाया है पानी लोगों को पीने के लिए. अभी ये डर चुके हैं पहले ही. ये उनके पैरों तले जमीन खिसक चुकी है, वो डर गए हैं. उनको अभी उन्होंने उनका पराभव स्वीकार किया है. जैसे नगर परिषद में उन्होंने पराभव स्वीकार किया था, चुनाव में प्रचार में नहीं गए. अभी ऐसे ही हमारी जीत जो है महायुति की उनको दिख रही है अनअपोज आने की, और इसलिए वो लोग ऐसे गलत सलत आरोप कर रहे हैं. सर, जिस प्रकार से लाली बनाओ का संख्या बड़े पैमाने में है, और मैं इतना ही कहूंगा, हाँ क्या हुआ, और इतना ही मैं कहूंगा कि वो जो आरोप लगा रहे, ये आरोप मुंबई के बारे में, मराठी मानुस के बारे में जो लगा रहे वो गलत है. मराठी मानुस जो है ये मुंबई के बाहर क्यों गया, इसका जिम्मेदार कौन है? वो खुद है. वो मुंबईकरों को वापस मुंबई में लाने का काम हम लोग करेंगे. और प्रधानमंत्री जी के ऊपर जो आरोप लगाने का काम करते हैं वो उनका बहुत ही निंदाजनक है. प्रधानमंत्री जी ने मुंबई को ग्लोबल फिनटेक हब बनाने का सपना देखा है और इसीलिए 10 लाख करोड़ रुपया पिछले 10 सालों में दिया है. ये बड़ी अचीवमेंट है. और इसलिए मैं कहूंगा कि जब पैसे आना बंद हो गया, आवक बंद हो गई, लक्ष्मी दर्शन बंद हो गया, तब उनका सभी लोगों के पैसे चलते हैं, तो ठीक है. अरे घासळला. उद्धव ठाकरे जी ने अपने उम्मीदवारों से कहा है कि 2 गुजरातियों के हाथों में हमें मुंबई नहीं देंगे, इसलिए एकजुटता दिखाकर लड़ो. ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बयान है, निंदाजनक है. क्योंकि जब चुनाव आता है तब उनको मराठी मानुस याद आता है. ये हमेशा की बात है. 2012 देखिए, 2017 देखिए, अभी देखिए. लेकिन ये मुंबईकर अभी बहुत समझदार हुआ है. मुंबई का मराठी मानुस है, वो भी समझदार है.
सिर्फ मराठी मानुस और मुंबई से तोड़ने का काम करेंगे, मुंबई महाराष्ट्र से तोड़ेंगे, ये पिछले कई सालों से ये घिसी पिटी कैसेट है। और ऐसे समय में प्रधानमंत्री मोदी जी के ऊपर जब ऐसी टीका टिप्पणी करते हैं तो उनको लगता है कि हमने बहुत हम सुरमा है। लेकिन मैं कहूंगा कि जब मोदी जी मुख्यमंत्री थे तब हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने उनको उनके पीछे खड़े रहे थे ताकत से, और मोदी जी ने भी प्रधानमंत्री बनने के बाद जो बाला साहब ठाकरे जी का सपना था कि अयोध्या में राम मंदिर बनावे, कश्मीर का 370 कलम हटाया जाए, ये दोनों काम जो बाला साहब ठाकरे जी का सपना मोदी जी ने पूरा किया है। और ऐसे प्रधानमंत्री जी के ऊपर जो बाला साहब ठाकरे जी उनको मानते थे, उनके पीछे उनका आशीर्वाद था, और ऐसे प्रधानमंत्री जी का निंदा करना ये सिर्फ चुनाव का एक मैं कहूंगा कि ये चुनाव की राजनीति है। और मुंबई में तो सभी लोग रहते हैं, लेकिन मुंबई ये मराठी मानुस ने मुंबई जो 106 हुतात्मा देकर मुंबई मिली है हमें, तो हमें पूरे तरह यकीन है कि और विश्वास है कि मुंबईकर अब सुधन्य हो चुका है। मुंबई समझदार है मुंबईकर, और मुंबईकर मुंबई से बाहर गया। मुंबई के बाहर गया वो किसके कारण गया? अब जो कहते हैं गुजराती का वाद निर्माण करते हैं, ये हिंदुत्व की बात करते हैं और हिंदू में फूट डालने की कोशिश, ये हमारी चुनावी रणनीति के लिए, चुनावी फायदा उठाने के लिए ये कर रहे हैं, जो बाला साहब ठाकरे जी ने कभी नहीं किया था। उनके पैसे चलते हैं। एक भी मराठी कॉन्ट्रैक्टर बताओ इन्होंने दिया हुआ, बताइए। तब मराठी कॉन्ट्रैक्टर, मराठी मानुस उनको याद नहीं आया। जब पैसे बंद हो गए आना, तो सिर्फ और सिर्फ पैसे के लिए, और ये मुंबई को सोने का अंडा देने वाली मुर्गी के रूप में उन्होंने देखा है, और इतने 20 साल मुंबई को लूटने का काम उन्होंने किया। चाहे वो खिचड़ी हो, कोविड हो, चाहे वो मीठी नदी हो, कितने अभी मुझे किसी ने कहा कि नमामि गंगे में जो साफ करने का काम किया है उसका रेट देखो और इसका रेट देखो। वैसे देखो, डामर के रोड बनाते थे, हम लोगों ने कंक्रीट के रोड बनाए। खड्डे मुक्त मुंबई का हमने घोषणा नहीं की, करके दिखाया है। और आज मेट्रो का काम जोर से शुरू है। मुंबई को ओसी देने का काम किया है, 20,000 बिल्डिंग को पगड़ी मुक्त मुंबई करने का काम किया है। कितने रीडेवलपमेंट के प्रकल्प शुरू है। मुंबई के लिए एक भी ऐसा ठोस काम उन्होंने किया हो तो बताओ। और हमने मुंबई के लिए क्या किया हम बताते हैं। और इसलिए मुंबई का जो मुंबई से बाहर नाला सोपारा वसई विरार गया है या बदलापुर वांगनी अमरनाथ गया है, उसको फिर मुंबई में लाने का काम हम लोग करेंगे। उनके घर का सपना जो है पूरा करने का हम करेंगे। जो बाला साहब ठाकरे जी ने कहा था 40 लाख लोगों को घर देना, एक तो घर दिया है। गिरणी कामगार को एक भी घर दिया है। हमारी सरकार ने, महायुति सरकार ने 12,000 लोगों को घर दिया है। 1 लाख लोगों को घर हम देंगे गिरणी कामगार को, और अगले 5 साल में 30 से 40 लाख घर, जो प्रधानमंत्री आवास योजना हो या SRA हो, क्लस्टर हो, इसके माध्यम से हम करेंगे। तो मुंबई को ये देश की आर्थिक राजधानी और आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने हमेशा देने का काम किया है। मुंबई को ग्लोबल फिनटेक हब करने की कोशिश कर रहे हैं। नीति आयोग उस पर काम कर रहा है। तो ये जब डेवलपमेंट हो रहा है, कोस्टल रोड होगा, अटल सेतु हुआ, मेट्रो के काम शुरू है, कई काम शुरू है। ये कभी देखे थे पहले? किसने रोका था उनको? और इसलिए ये लोगों की दिशाभूल करना, लोगों को गुमराह करना और वोट मांगना, ये अभी लोग मुंबई कर समझदार है। ये डेवलपमेंट को वोट देंगे और हमारा एजेंडा है डेवलपमेंट। हमारा एजेंडा है पूरी मुंबई का डेवलपमेंट और महाराष्ट्र का डेवलपमेंट। इसलिए अभी ठाणे में देखो, उनके पास कोई लीडर ही नहीं है, कैंडिडेट भी नहीं दिए कई जगह पर। ये ऐसे जब पार्टी की हालत हुई है तो उनको पता चल गया कि हम हारने वाले हैं। अभी वो पराभव का ग्राउंड बना रहे हैं। जैसे
नगर परिषद चुनाव में प्रचार में गए नहीं थे, सब कार्यकर्ताओं को हवा में छोड़ दिया था, राम भरोसे छोड़ दिया था। और इसलिए इस बार लोकसभा में चुनाव हम जीते, महायुति विधानसभा में जीते, अभी हैट्रिक हो गया हमारी। मुंबई महापालिका पर महायुति का ही भगवा झंडा लहराएगा और 29 महापालिका पर भी महायुति का भगवा झंडा लहराएगा। काम के बलबूते पर, डेवलपमेंट के बलबूते पर, विकास की बात करो, विकास की बात करो। और इसलिए मैं तमाम मतदाताओं को धन्यवाद देता हूं कि आज हमारे कई अन्य दलों को भी धन्यवाद देता हूं कि कई लोग हमारे अनअपोज आए हैं शिवसेना भाजपा के, और ये एक शुरुआत हुई है। ये कहते ना ट्रेलर है, पिक्चर आपको 15 तारीख को दिखाई देगा और पूरी महाराष्ट्र में महायुति का भगवा लहराएगा, महायुति का परचम लहराएगा। बिनविरोध केव्हा होतो माणूस, नगरसेवक, उमेदवार, जेव्हा इतर पक्षाचे लोक उमेदवार, त्यांना खात्री असते की हा उमेदवार जो आहे महायुतीचं जिंकणारच, आणि त्यामुळे का त्या भागामध्ये लोकांचं जनमत त्याच्या पाठीशी असतं, पाठिंबा असतो, त्या भागाचा विकास केलेला असतो आणि त्यामुळेच बिनविरोध होत असतं। असं बिनविरोध कोणावर जोर जबरदस्ती करून एवढे बिनविरोध 1-2 ठीक आहे, नेतृत्व नाही. हा, आणि म्हणून तुमचं मग बिनविरोध आम्ही केलं, मग तुमचं नेतृत्व काय करत होतं? मग तुमचं दिशाहीन नेतृत्व झालेलं आहे का असं म्हणायचं का? फक्त टीका आरोप, अरे प्रॅक्टिकल पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी बोला। तुम्ही काय केलं ते सांगा आणि आम्ही काय केलं ते आम्ही सांगतो। दूध का दूध, पाणी का पाणी, हो ना, सांगू द्या काय हा काय काय बाजार उठला, ढासळला बाजार उठला. हा मगाशी बोल, सुरुवातीला तुम्ही एक शायरी केली. शायरी केली तुम्ही बघितली नाही का? हा काय काय मगाशी म्हणालो होतो मी? उठला बाजार, तो आता आमच्या या लोकांनी उठवलेच आहे। नाही नाही, हे ह्या आमच्या बिनविरोध येऊन लोकांनी दाखवलंय ना। हा हा, बाजार उठला, पराभव दिसला आणि तोल ढासळला, त्याच्यामुळे असे बेताल वक्तव्य करतायत।